केल्याशिवाय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी हटत नाही। तुला पाहिजे बाई, तू आरोप नको करू माझा, तुला मी पाहिजे। मी मेल्यावर तुझे आरोप बंद होणार, मी मेल्यावर समाजाचं काम करायला कुणी नाही राहणार। हे स्वप्न तुझं इथं बसून मरण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना, मी तुझ्या सागर बंगल्यावर येतोय। चल घे माझा बळी, निघालो मी, चल येतो तिकडं हरामखोर आत निघालो, चल सागर बंगल्यावर निघालो मी तुझ्या। चला मला पट्टा द्या, मला चालता येत नाही, काठी द्या माझ्या हातात, मला काठी धरी धरी चालायला लागतं। देवेंद्र फडणवीस तुला बळी पाहिजे ना, माझा बळी घे, मी सागर बंगल्याला आलो तुझ्या। तू मराठ्यांचा घात करायला निघालास, तू चुकीचा लोक हाताखाली धरला आणि मराठ्यांना बदनाम करायलास। माझ्या संघ एकाही मराठ्यांचा माणसाला मुंबईकडे यायचं नाही, मी एकटा जाणार। आणि तुम्हाला याकडे आरक्षण घेऊन येणार सगळ्या सोयऱ्यांची रस्ता देवेंद्र फडणवीसला बळी पाहिजे ना, ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्यांसाठी सांगत नाही। तुझा मराठी कावा बोलून काढणार, गरीब बांधव आमच्या बाजूने भरणार, सगळा धंदा वंदारी बांधव आमच्या बाजूने भरणार, मराठी सुद्धा तुझा कावा भरणार। आक्रमक झालेले आहेत आणि फडणवीसांकडे ते जायला निघालेत। मात्र आता मराठा बांधवांकडून जरांगेंना शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेला आहे। जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका केलेली आहे। जरांगे आता फडणवीसांच्या